डॉक्टर साहेब तुमच्यावरती गद्दारीचा शिक्का आहे। गेल्या निवडणुकीला तुम्ही डॉक्टर साहेब तुमच्यावरती गद्दारीचा शिक्का आहे। डॉक्टर साहेब तुमच्यावरती गद्दारीचा शिक्का आहे। गेल्या निवडणुकीला तुम्ही घड्याळाच्या मतावरती निवडून आलात। घड्याळाच्या मतावरती निवडून आलात। आजही घड्याळाच्या मतावरती निवडून येणार आहे। म्हणून तो शिक्का जनता विकासाच्या माध्यमातून तुमचा पुसणार आहे, हे आपण लक्षात घ्यावं। 5 मिनिटांसाठी आपण सगळ्यांनीच बसा। तुम्ही उठल्यामुळे त्यांना असं वाटलं की जेवणाची वेळ झाली, तुम्ही खाली बसा। नेते मंडळी उठले की कार्यकर्त्यांना जरा वेगळा हे होतंय। मी प्रथमतः आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। मला कार्यक्रमाचे डॉक्टर साहेब आज सकाळी माहिती मिळाली की आज चाकणला आपला मेळावा आहे। आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण ज्यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी उपस्थित आहात ते आपल्या तालुक्याचे विकास पुरुष आणि गेल्या 40-45 वर्षामध्ये तालुक्याला विकासाची नवी दिशा ज्यांनी दाखवली ते आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब। माझ्या अगोदर ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते जालिंदरजी वागचौरे, विनयजी सावंत, शर्मिलाताई येवरे। त्याचबरोबर ज्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे ते प्रदीपजी कदम सर। आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात। आता आभार व्यक्त करण्याची जबाबदारी माझी आहे। डॉक्टर साहेब मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की मी निश्चित स्वरूपात पुढच्या काळामध्ये तुमच्याबरोबर असेल आणि चांगल्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी येईल। आता तुमची सगळ्यांची मानसिकता ऐकण्याची नाही आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या वतीने एक विश्वास देतो की तालुक्याला एक नवीन एक शब्द आला आहे, तो म्हणजे गद्दारी। ज्या माणसाने तालुक्याला 2,500 कोटी रुपयाची कामं करून दिली त्या तालुक्यातली जनता जर गद्दार म्हणणार असेल तर निश्चित स्वरूपात आपण विरोधकांचा विचार करावा। परंतु तालुक्याला 2,500 कोटी रुपये दिल्यानंतर सुद्धा गद्दारकीचा शिक्का जर पुसायचा असेल तर यावेळेस 1,00,000 मतांनी डॉक्टरांना आपण विजयी केलं पाहिजे। तो खरा विश्वास तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणार आहे। आणि डॉक्टर साहेब उठणाऱ्या माणसांच्या पलीकडे मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो। साधारण आपल्या तालुक्यामध्ये वागचौरे साहेब कमीत कमी 50% महिला असतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला 1,500 पेक्षा जास्त पैसे आलेले आहेत। आता पुरुष जरी विरोधात गेला तरी महिलेनी मनावरती घेतलं तरी डॉक्टर साहेब तुम्ही 1,00,000च्या लीडनी निवडून येणारे, कारण बहिणी तुमच्या पाठीमागे उभ्या राहणार। तुम्ही केलेली विकास कामं आहेत। माझ्या गावामध्ये जवळजवळ डॉक्टरांनी मंदिराला 25 लाख रुपये दिले, स्मशानभूमीला पैसे दिले, अंतर्गत रस्ते केले, वाडी वस्त्यांवरती रस्ते केले। शेवटी एक आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं, जे येतील त्यांच्याबरोबर, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय आणि जे विरोध करतील त्यांच्या छाताडावरती उभा राहून हा विकासाचा झेंडा तालुक्याच्या मध्ये आपण उभा करणार आहोत। ती आत्मीयता आपण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घेतली पाहिजे। विरोधक काय बोलले असतील मला माहीत नाही, मी राजकारणातला माणूस नाही। वागचौरे साहेब माझे सगळ्यांशी संबंध आहेत, परंतु एक मैत्रीचं नातं असतं आणि जो देतो ज्याचा आपण अन्न खातो त्याला आपण जागलं पाहिजे, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जागण्याचं काम आम्ही करणार आहे। मी प्रकटपणे या ठिकाणी तुमच्यावरती डॉक्टर साहेब गद्दारीचा शिक्का आहे, निश्चित स्वरूपात आहे आणि तो कुणी दिलाय तर ज्यांना या तालुक्याचा विकास करता आला नाही, भविष्य काळात ज्यांना हा तालुका भकास करायचा आहे त्यांनी तो शिक्का दिला। परंतु माझ्यासारखा सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला माणूस ज्यावेळेस विकासावरती बोलेल त्यावेळेस निश्चित स्वरूपात माय भगिनींच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी थांबणार नाही। याचं कारण फक्त एकच आहे की तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे, आपल्या तालुक्याला दूरदृष्टीच्या विकासाच्या माध्यमातून काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण उभं राहिलं पाहिजे। डॉक्टर साहेब लाडक्या बहिणींनी जरी तुम्हाला मतदान केलं तर मला एक सांगा ताई, पत्नीचा पती ऐकतो, जो राजकारणात असेल त्यांनी नाही ऐकलं तरी चालेल, परंतु पत्नीने जर पतीला सांगितलं की मला मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 1,500 रुपये आलेत, दिवाळीला पैसे आलेत, मग 75,000 महिलांनी जर सांगितलं तर 1,50,000 मतदान तुम्हाला होणार आहे। हे 1,50,000 तुमचं प्लस झालं। तुम्ही केलेल्या विकासाची कामं आहेत, 2,000-2,500 कोटी रुपयाची तालुक्यामध्ये कामं केली। ज्याला स्वाभिमान आहे, ज्याला असं वाटतंय की अगस्त्य ऋषीच्या पावनभूमीमध्ये आपण राहतोय, 40 वर्ष या तालुक्याचा विकास आपण पाहिलाय। तालुक्यामध्ये काय झालंय म्हणजे मी माझ्या सुरुवातीच्या भाषणात डॉक्टर साहेब 2019ला तुम्ही आमदारकीला उभे राहिले आणि माझ्या गावामध्ये आले त्यावेळेस मी पहिल्यांदा सांगितलं होतं की डॉक्टर साहेब आमचा बोटा ते बेलापूरपर्यंतचा रस्ता नीट करा। ते वाक्य आजही माझ्या लक्षात आहे की आमच्या गावातली जर एखादी गर्भवती स्त्री अकोल्याला आळेफाट्याला जर जायची असेल
तर तिची डिलेवरी रस्त्यामध्ये होते. ही दुर्दैवाचा भाग आहे. आज डॉक्टर साहेबांनी तो रस्ता चांगल्या पद्धतीचा केलाय. थोडं बहुत काम आहे, परंतु ते होणार आहे. परंतु 40 वर्ष सत्ता भोगली, 40 वर्ष सत्तेच्या सारीपाटावरती तुम्ही बुद्धिबळाचा खेळ खेळले. तुम्हाला वाटेल तो तालुक्यातला वजीर उचलला, बुद्धिबळाचा डाव जिंकला, सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना 5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये 2,500 कोटी रुपयाची कामं करणारा हा जिल्ह्यामधला पहिला आमदार असेल आणि तो आपल्या अकोले तालुक्याला मिळाला. म्हणून माझे तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या मायबाप जनतेला विनंती आहे, मी जास्त बोलणार नाही, परंतु माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की विरोधक काय टीका करतील, लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे, तो त्यांचा वापर करणं त्यांचं काम आहे. परंतु आपण आपल्या स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवून विचार केला पाहिजे की 5 वर्षापूर्वी या माणसाने विकासावरती निवडणूक लढवली. डॉक्टर साहेब, तुमच्यावरती गद्दारीचा शिक्का आहे. गेल्या निवडणुकीला तुम्ही घड्याळाच्या मतावरती निवडून आलात, घड्याळाच्या मतावरती निवडून आलात, आजही घड्याळाच्या मतावरती निवडून येणार आहे. म्हणून तो शिक्का जनता विकासाच्या माध्यमातून तुमचा पुसणार आहे, हे आपण लक्षात घ्या. या ठिकाणी